मुख्यमंत्री साहेबांनी दिली ऑर्डर, सरसकट सर्वांना उद्या पीक विमा 15 जिल्ह्यात मिळणार। मुख्यमंत्र्यांनी आज ऑर्डर काढली, बँकांना या 15 जिल्ह्यांची यादी दिली। मुख्यमंत्री साहेबांनी आता या कोणकोणत्या 15 जिल्ह्यांची यादी हे बँकेला दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण बघणार आहोत। त्यासाठी आपण यादीसुद्धा बघणार आहोत। तालुकानिहाय पीक विमा रक्कम जाहीर यादीत आपले नाव पहा, आपल्या नाव पहा व आपल्या तालुका, आपला जिल्हा यामध्ये नाव समाविष्ट आहे की नाही ते बघा। पुढे बघू आपण आता पीक विमा योजना 2025 गावानुसार यादी जाहीर। तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे ते आपण आता तुम्ही कशा प्रकारे बघू शकता त्या आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणारच आहोत। तर मग आता आपण चला पुढे बघूया की कोणत्या बळीराजाला साथ, मदतीची हात, मंत्रिमंडळ निर्णय, पीक विमा यादी आली। आता जिल्हानिहाय, तालुकानिहाय पीक विमा यादी आलेली आहे, ती आपण आता माहिती बघूया। मंत्रिमंडळाचा निर्णय, उद्या 15 जिल्ह्यात पीक विमा वाटप। शेतकऱ्या मित्रांनो, पीक विमा आज येईल मग उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या ज्या पसरत आहेत त्या बातम्यांना पाहून स्वतः मंत्रिमंडळाने निर्णय आज घेतला आहे की उद्या महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री व कृषी यांनी कृषी खात्याला दिले आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा काल परवा आज जमा देखील झालेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये असं पण झालंय की 2 सख्खे भाऊ असताना एका भावाला पीक विमा जमा झालेला आहे, तर दुसऱ्या भाऊ पीक विम्याची अजून पण वाट पाहू लागला आहे। हे असं का होतंय याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना सरकारने बाहेर काढले आहे याची पण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असणार आहेत। पीक विम्याची वाट बघत आहेत आणि चेकिंगच्या दरम्यान तुमचा अर्ज बाद केला असणार असं सुद्धा कदाचित झालेला असू शकतं। त्यामुळे अनेक तुमचा प्रॉब्लेम तर काय झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये उद्या बँकेत येणार आहेत आणि कोणत्या पिकाला किती अनुदान मंजूर करण्यात आले आहे याची सुद्धा माहिती बघूया। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी पीक विमा वाटपाचा मुहूर्त अखेर उद्या ठरवला आहे। उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचा कार्यक्रम आता उद्या असणार आहे। आत्ताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, शेतकऱ्यांसाठी दिली आहे। खरं म्हणजे हा पीक विमा 31 मार्चला शेतकऱ्यांच्या मित्रांच्या तुम्हाला मिळणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे अखेर उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा पीक विमा महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता उद्या सोडला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांमधील काही जिल्हे वगळण्यात सुद्धा आलेले आहेत। याचे कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे, ते म्हणजे तुम्हाला माहीतच असेल पीक विमा घोटाळा। ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये आता घोटाळा केला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा उद्यापासून नाहीत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विम्यामध्ये कोणताही घोटाळा केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये समावेश राज्य सरकारने केलेला आहे, कोणकोणत्या शेतकरी आता यामध्ये अपात्र देखील होणार आहेत। तुम्हाला माहितीच असेल की आता 2 महिन्याच्या पाठीमागे जो सर्व बातम्या न्यूज चॅनलवरती येत होते की पीक विमा योजना बंद झाल्या, परंतु 10 मार्चला जो अर्थसंकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून सादर झाला त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजना आहे तर ती अशीच पुढील 5 वर्ष सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं। मग आता शेतकरी मित्रांनो, उद्या जो पीक विमा 15 जिल्ह्यात येणार आहे तर तो
किती रुपयाचा असणार आहे, किती हजार रुपये तुम्हाला आता उद्या मिळणार आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या मिळणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी मला किती हजार रुपये विमा उद्या मिळणार त्यावरती येणार आहे. तर बघा, तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही ₹1 भरून जो 2024मध्ये पीक विमा अर्ज भरला होता, तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणती पीक त्यामध्ये टाकलेले आहेत. काही जणांनी ज्वारी टाकली, काही जणांनी बाजरी टाकली आहे, काही जणांनी बागायती पिके असे की आंबा पिकाचे नुकसान झाले असेल तर काही ठिकाणी टाकला आहे. काही शेतकऱ्यांचे नुकसान आंब्याचे झाले आहे, त्यामध्ये नोंदवला आंबे, डाळिंब पिकाचे काही जणांचे नुकसान झाले आहे. अशा वेगवेगळ्या पिकांचे वेगवेगळ्या पीक विमा तुमच्या खात्यावरती उद्या येणार. सकाळी महत्त्वाचे म्हणजे बघा, जास्त पीक, आता जे काही जास्त पिकांचे योजनेचे जे पैसे तर ते सोयाबीन पिकासाठी आले आहेत. उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांमित्रांनो, काही अगदी 5,000 रुपये देखील पीक विमा उद्या येणार आहे. काही 2,000 रुपये देखील मित्रांनो उद्या पीक विमा येणार आहे. अशा काही शेतकरी आहेत ज्यांना अगदी 15,000 देखील पीक विमा येणार आहे. काहींना 20,000 रुपयेपर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. तुमचे पिके जी काही तुम्ही या ₹1 भरून जो 2024ला अर्ज भरला आहे, विम्याचे जो अर्ज त्या ठिकाणी भरला होता, तर तुम्ही कोणती पिके त्या ठिकाणी नोंदवली गेली आहेत त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 15 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या हा पीक विमा जमा होणार आहे ते सांगणारच आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांनी पीक विमा उद्याच मिळणार असल्याची मोठी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे उद्याचा कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची यादी जी आहे तर ती तुम्हाला वाचून जातो. आता सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 15 जिल्हे सांगायचेच आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक वाईट बातमी देखील आली आहे की यामध्ये आता तुमचे म्हणजे अनेक शेतकरी यामधून वगळण्यात देखील आलेले आहेत. अपात्र सुद्धा केले जाणार आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपात्र व्हायला नेमकं कारण तरी काय आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, मध्यंतरी काळात ₹1 भरून योजना ही जो होती तर ती बंद करण्यात सरकारने ठरवलं होतं. त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला होता. सरकारने गायरान जमीन असलेली, रस्त्याच्या कडेला जी जमीन असते तर ती सरकारची जमीन असते, तर ती जमीन दाखवून, तसेच कलेक्टरची जी स्वाक्षरी जमीन असते त्या पलीकडे थोडीशी सरकारची जमीन शिल्लक असते. तर ती अशा प्रकारे जमीन स्वतःची नसताना देखील सरकारची जमीन दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 2024 या वर्षामध्ये पीक विमा घेतला सरकारला सापडला. त्यामुळे आता अनेक शेतकरी अपात्र होऊन राहत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं नेमकं पात्र तुम्ही आहात का अपात्र आहात हे नक्की बघायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याची लिस्ट या ठिकाणी आता सांगायचं आहे. आता बघा, कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता शेतकरी अपात्र होणार आहेत, त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा समोर आली. बघा, प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आता या ठिकाणी आलेली आहे. त्यामधील आता अपात्र जे जिल्हे करण्यात आलेले आहेत तर ते जिल्ह्यांची नावे बघा. पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यात पीक विमा उतरवण्यात आला आहे. त्यामध्ये घोटाळा झाल्याचं आता उघड आलंय. तर बघा, यामधील पहिला जिल्हा घोटाळ्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे पुणे. तर शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारला पासून दुसऱ्याची जमीन दाखवून 2024 या वर्षामध्ये पीक विमा घेतला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा चौकशी करूनच पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, सोडण्यात आता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही. परंतु जिल्ह्यामध्ये या बघा, पुणे जिल्ह्यातील पीक विमा घोटाळा झाल्याचं सरकारला लक्षात आलंय. त्यामुळे चौकशी करूनच पुणे जिल्ह्यामध्ये आता पीक विमा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुढचा जिल्हा आहे जो चौकशी होणार आहे त्यामध्ये पीक विमा उद्या येणार नाही. तर ती अहिल्यानगर या ठिकाणी जवळजवळ 10% शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतल्याचं सरकारला लक्षात आलंय. या ठिकाणी सुद्धा अनेकांना अपात्र देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी अपात्र करण्यात आलेले आहेत.
त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जिल्हा पुढचा आहे तो म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यातील मध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरून सरकारला फसवल्याचं या ठिकाणी आता लक्षात आलंय. त्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. बघा, कांदा पिकावर सर्वात जास्त ही चौकशी होणार आहे, कारण यामध्ये घोटाळा जास्त आढळण्यात आहे. तर बघा, यांना सुद्धा लवकरच पीक विमा मिळणार नाही. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबतीत घोटाळा केल्याचे सरकारला लक्षात आल्याने या ठिकाणी सुद्धा चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा डाळिंब घोटाळा केला आहे. होऊन यांचा पीक विमा जी का असेल ते केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चौकशी मार्गावर आहे तो म्हणजे सर्वात जास्त पीक विमा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे बीड. बीड जिल्ह्यातील ठिकाणी शेतकऱ्यांनी जो तुम्हाला जिल्हे सांगितले, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पीक विमा आता लगेच मिळणार नाही. त्याचं खरं कारण म्हणजे या जिल्ह्यांची चौकशी होणार आहे. तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आता जमा होणार आहे. तर त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा येथे आलेली आहेत. बघा, तर त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. बघा, किती लिस्ट तुम्हाला इथे सांगतो. बघा, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यात येणार आहे. बघा, ती लिस्ट स्वतः मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या कार्यालयातून आली आहे. तर बघा, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा सोडण्यात आलेला आहे. बघा, त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो लातूर. 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आणि 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो अहमदनगर. 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नंदुरबार. 6 नंबरचा जिल्हा म्हणजे ठाणे. 7 नंबरचा जिल्हा म्हणजे परभणी. 8 नंबरचा जिल्हा मित्रांनो आहे अकोला. त्यानंतर बघा, 9 नंबरचा जिल्हा म्हणजे ठाणे आणि 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा. 11 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक. त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा आहे 12वा नंबरचा जिल्हा तो म्हणजे नागपूर आणि 13वा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि 14वा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि 15वा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली. बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये आता उद्या पैसे वाटण्याचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा, आता जर तुम्हाला उद्या पीक विमा समजा आला नाही तर परवा 13वा असे 3 दिवस पैसे वाटण्याचा कार्यक्रम जो काय असेल तो राज्य सरकारच्या ठेवण्यात आलेला आहे. तर 31 मार्चला तुम्हाला पैसे येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते शासकीय सुट्ट्या असल्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकला नाही. परंतु अखेर मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि उद्या पीक विमा देण्याचा निर्णय हा झालेला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री विभागाला ही महत्त्वाची अपडेट आता दिली आहे. काल आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा विमा जमा झालेला आहे. उद्या परत आणि 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा आला तर जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत खाते आधार कार्डला लिंक केलेले का बघा, कदाचित सरकार तिकडून पैसे पाठवण्याचा